पुण्यातून समोर येते। मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। उपचार करतो संबंधित डॉक्टरवरती देखील दाखल झाला पाहिजे। बाकीच्या रुग्णांना त्रास नको व्हावा तशी त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्या रुग्णांना त्रास नको व्हायला, त्यामुळे त्यांनी कंपाऊंडच्या बाहेर येऊन आमच्या सोबत इथं वार्तालाप करावी। त्यांनी यांच्या ऍडमिनला सस्पेंड करावं, कारण मुळात पैसे भरत नाही तोपर्यंत डॉक्टर उपचार करत नाहीये। धर्मदाय आयुक्ताचा एक धर्मदाय हॉस्पिटल आहे, इथं मोठे मोठे बोर्ड लावलेले आहेत, पण धर्मदाय आयुक्ताचा एकही नियम इथं पाळला जात नाहीये। त्यामुळे आम्ही स्वतः धर्मदाय आयुक्तांना या संदर्भात भेटणार आहे आणि यांची मान्यता रद्द करा म्हणून सांगणार आहोत। शेवटी हे प्रशासन निर्डावलेलं आहे, हे आरोग्य प्रशासन सुद्धा निर्डावलेलं आहे। तिथे ऍडव्हान्स पैसे भरल्याशिवाय ऍडमिशन होत नाही। ऍडव्हान्स पैसे भरण्याची तयारी दाखवली तरी ठराविक रक्कमच भरली गेली पाहिजे यासाठी आग्रह धरला जातो। मग अशा माणसांनी काय आत्महत्या करायच्या का पैसे नाहीत म्हणून? या हॉस्पिटलवरनच जीव द्यायचा का? आम्ही थांबणार आहे आम्ही, आणि दुपारनंतर आम्ही स्वतः आयुक्तांकडे जाऊन संबंधित हॉस्पिटलची लेखी तक्रार करणार आहोत। डॉक्टर केळकर म्हणून आहे, त्यांचं नाव वारंवार या सगळ्या विषयामध्ये येत आहे। त्या केळकर डॉक्टरांनी ताबडतोब रिझाईन दिला पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण केळकर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आज एका निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे। तर आता आपण पुण्यातली दृश्य पाहिली। ठाकरे आणि शिंदे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना रोखलेलं दिसतंय। शिंदेच्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात सोडलेलं नाहीये। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर शिवसैनिक आता आक्रमक झालेले दिसत आहेत। आताची पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, पोलिसांचा बंदोबस्तही तिथे तैनात करण्यात आलेला आहे। सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत। शिवसैनिक आंदोलन करतायत। चॅरिटेबल ट्रस्टचा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा त्यांचा आरोप आहे। पोलिसांनी शिवसैनिकांना वेळीच रोखलेलं दिसतंय। त्यांचा रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न होता। दीनानाथ रुग्णालयाबाहेर आता शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहेत। त्यांचं आंदोलन करण्यात येत आहे। ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, आंदोलन करतायत आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। पुण्याच्या रुग्णालयाबाहेरील मंगेशकर रुग्णालयाबाहेरील आपण आताची दृश्य पाहतोय। तर दीनानाथ रुग्णालयाबाहेर आता शिवसैनिक आंदोलन करतायत। घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। शिंदेच्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात सोडलेलं नाहीये, कारण त्याचा रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांना त्यांना बोलायचंय, तुम्ही पुढे आले